तर इथं मी हे ऑनलाईन घेतलेलं आहे डिशवॉशर लिक्विड 165 रुपयाला. आणि आता आपण एका प्लास्टिकच्या झाकणामध्ये थोडंसं घेऊन यामध्ये पाणी घातले. आता येणे आपण सगळे भांडे स्वच्छ करून घेऊ. आपण इथे 2 चम्मच घेतले फक्त लिक्विड. याच्यामध्ये आपण एका टायमाचे एक भांडे असले तर होऊन जाते. आणि या लिक्विडने कसं एकदम स्वच्छ असे भांडे निघतात. यामध्ये फारसं असं काही केमिकलसुद्धा नाही. हे पहा, सगळे भांडे आपण स्वच्छ करून घेऊ आता. तर इथं आपले भांडे आता घासून झाले. तर सगळे पहा किती स्वच्छ असे भांडे आपले. हे दररोजच्या वापरातले भांडे आणि हे धान्य ठेवायचा डबा, तसेच कॅन सगळं काही इथं घासून असं लावलेलं व्यवस्थित. तर आता आपण वळूयात किचन वाटा साफ करण्याकडे. तर तुम्ही इथं पाहू शकता किचनवर किती धूळ झालेली आहे स्वयंपाकामुळं. आणि खास करून हे जे बोरिक ॲसिड आहे त्याचं. तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, एक माझ्याकडे पेपर आहे. आपण ज्या गोळ्या केलेल्या आहेत ह्याच्यावर जर पाणी पडलं तर वाया जातं. त्याच्यामुळं आपण ह्या गोळ्या अशा एका पेपरवर घेऊयात. आणि जमेल तेवढं आपल्याला बोरिक ॲसिडसुद्धा हाताने असं यावरती घ्यायचं. आणि आता आपण किचन ओटा साफ करून झाल्याच्यानंतर वाळल्याच्यानंतर परत आपल्याला आता हे पावडर आणि ह्या गोळ्या अशाच टाकून द्यायच्या, ज्याच्यामुळं आपल्या इथलं झुरळ सगळे निघून जाते घरातले. तर इथं किचन ओट्यावर ह्या गोळ्या टाकलेल्या आहेत. आपण या काढून घेऊयात हे. आणि तुम्हाला एक छोटं झुरळ दिसत असेल पहा, हे पहा इथं असं पडलेलं आहे. आणि इथे इथे 2 झुरळ आहेत. पाहू शकता तुम्ही हे असे. नाहीतर एरवी आपल्या अन्न पाण्यामध्ये जाऊन आपल्याला भरपूर त्रास देतात हे झुरळ. त्याला आपण डस्टबिनमध्ये टाकू आणि किचन ओटा साफ करू पटपट. तर आता हा आपल्याकडं जुना रुमाल आहे. आपण पाण्याने ओला करू आधी. सुरुवातीला पाण्यानं आपण असं किचन ओटा साफ करून घेऊया. नंतर थोडंसं लिक्विड टाकू आणि साफ करून घेऊया. तर पहा अशा पद्धतीनं आपल्याला. तर इथे आपण आता पहा पूर्णपणे किचन ओटा हा साफ करून घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही सुरुवातीला किती अस्वच्छ होता. आणि आता हे पहा पूर्ण आपण फक्त पाण्याने आणि कापडाच्या पद्धतीने किचन ओटा हा साफ केलेला आहे. त्याचबरोबर शेगडीसुद्धा आपण साफ केली आणि हे पूर्ण घासून घेतलेले आहेत वरच्या जाळ्या. पाहू शकता तुम्ही किती स्वच्छ दिसत आहे. आणि जर आपण नंतर लिक्विडचा एक हात घेतला पुसून तर त्यामुळे मग या झुरळ होत नाही. तर मी इथे लिक्विड भरून ठेवलेलं आहे. तर हे लिक्विड आपण घरी तयार केलेलं आहे. तर यामध्ये आपण 3 झाकण व्हिनेगर, तसेच 2 झाकण विम जेल आणि याच झाकणाने आपण इथे 2 झाकणं आपण खाण्याचा सोडा घेतला आहे. त्याचबरोबर मीठ घेतलं आहे. या 4 वस्तूपासून इथे एक बॉटल पाण्यामध्ये सगळं मिश्रण टाकून याला मिक्स करून घेतलेलं आहे. तर पहा स्वच्छ दिसते फार. अशा प्रकारे मी इथं आता भांडेही घासून घेतले आणि किचन ओटासुद्धा साफ करून घेतलेला आहे. तर आता हे पीठ बनवायचं होतं आपल्याला, परंतु व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे आता व्हिडिओ इथेच मी बंद करते. आणि हे 1 चम्मच मेथीदाणे, 1 वाटी उडद डाळ, तसेच इथं 3 वाट्या राशनचा तांदूळ भिजत घातला होता. तर हे पोळ्याला 4 ते 5 तास झालेलं आहे तर पूर्णपणे भिजून. आणि आता याचं पीठ मी करून ठेवणार आहे. वाटलं तर आपण जेव्हा वाटेल तेव्हा याचे डोसे, इडली, आप्पे याचं काही बनवून खाऊ शकतो. किंवा फ्रीजमध्ये ठेवलं तर दुसऱ्या दिवशीसुद्धा 1 दिवसासाठी पीठ वापरायला काही हरकत नाही आपल्याला. जास्त शिळं पण वापरू नये. तर आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझ्या या ब्लॉगला. आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
भेटूया व्हिडिओमध्ये नवीन. तोपर्यंत नमस्कार.